नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. डॉक्टर सुजय पाटील भाजपामध्ये गेल्यामुळे संघर्ष उभा राहिला असं म्हणणं चुकीचं ठरेल असं विखे पाटलांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर सुजय यांनी भाजपामध्ये जावं याबाबत चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरमध्ये प्रचार करणार नाही आणि त्या मतदारसंघात जाणार नसल्याचंही विखे पाटील म्हणालेले आहेत. शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटलांबाबत केलेलं विधान दुर्दैवी आहे आणि 1991च्या निवडणुकीबद्दल पवार काही बोलत असतील तर ते इतक्या मोठ्या नेत्याला शोभत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सुजयने घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे, दोन्ही काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जातं, पण मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपण मान्य करायचा. आपण पाहतोय आता राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते. सुजय यांनी भाजपात जाण्याबाबत चर्चा केलेली नाही आपल्याशी असं विखे पाटील म्हणत आहेत. यासोबतच सुजयमुळे कोणताही संघर्ष उभा राहिला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र नगरमध्ये प्रचाराला जाणार नसल्याचंही त्यांनी या निमित्तानं सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानामुळे आपल्याला वेदना झाल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत. नगरसाठी काँग्रेस आग्रही होती आणि त्यामुळेच ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं. मात्र डॉक्टर सुजय यांच्यामुळे कोणताही संघर्ष उभा राहिलेला नसल्याचं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं. आपली बांधिलकी ही पक्ष नेतृत्वाशी असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ते नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल, कारण काँग्रेस पक्षाशी पक्ष नेतृत्वाशी आपली बांधिलकी असल्याचं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे. तर यासोबतच नगरमध्ये आपण प्रचाराला जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या, असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले असिस्टंट एडिटर मनोज भोयर आहेत सध्या. मनोज, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात बऱ्याच गोष्टींबद्दल त्यांनी वक्तव्यही केली. मात्र आपली बांधिलकी ही काँग्रेस पक्ष नेतृत्वाशी असल्याचं ते म्हणतायत. सुजयमुळे कोणताही संघर्ष उभा राहिला नसल्याचं म्हणतायत. मात्र सोबतच राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला नगरमध्ये जाणार नसल्याचंही म्हणतायत. मनोज, नेमकं काय अर्थ काढायचा या सगळ्याचा? राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेस कॉन्फरन्समधनं 3 महत्वाचे मुद्दे आहे. एक तर पवारांनी ज्या पद्धतीनं सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्तानं किंवा त्याच्या अगोदर जे विधान केले तो एक महत्वाचा मुद्दा. त्याला जोरदार उत्तर हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संयम स्वभावानुसार दिलं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी या सर्व प्रकरणावरती जे स्पष्टीकरण मागितलं त्या संदर्भातही त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की डॉक्टर सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश जरी केला असला तरी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात एकही वाक्य हे राधाकृष्ण विखे पाटील बोलले नाही. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले पुत्र भाजपमध्ये जाऊन सुद्धा भाजपच्या संदर्भात कुठलीही विरोधी टिप्पणी त्यांनी केली नाही. आता या 4 मुद्द्यांचा जर विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील हे पवारांच्या एकंदरीत आतापर्यंत जे झालेले त्यांचे विधान 1991ची निवडणूक होती त्या संदर्भात सुद्धा त्यांच्या वडिलांच्या संदर्भात जे त्यांनी विधान केलं बाळासाहेब विखे पाटलांच्या संदर्भात त्यावरती अत्यंत त्यांची नाराजी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर पवारांचा इतका द्वेष हा विखे पाटलांच्या सगळ्या परिवाराबद्दल असेल, कुटुंबाबद्दल असेल, तर
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते अजिबात दक्षिण नगरमध्ये जाणार नाही, ते मतदारसंघामध्ये फिरकणारही नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या परिवाराबद्दल, कुटुंबाबद्दल काही बोलावं हे अजिबात मनाला पटणारं नाही. त्यांना अत्यंत तीव्र वेदना झालेल्या आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार आणि विखे पाटील यांच्यामधलं जे वैमनस्य राजकीय ते अजूनही कायम राहणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की हा तर झाला आघाडीतला मुद्दा आणि आघाडीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि उद्या ते छाननी समितीच्या दुसऱ्या बैठकीला दिल्लीमध्ये जाणार आहे आणि त्यावेळेला ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींची वेळही मागणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ती सर्व बाजू समजावून सांगतील पक्षश्रेष्ठींना आणि त्यावर त्यांचा काय निर्णय असेल हे महत्वाचं आहे. बिलकुल. पण काँग्रेस पक्षश्रेष्ठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या संदर्भामध्ये या सगळ्या घडामोडीबद्दल नाराज जरूर आहे की सुजय विखे पाटील हे शेवटी गेले कसे भाजपमध्ये, पण तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई सध्याच्या स्थितीमध्ये होणार नाही कारण ते काँग्रेसला परवडणारी नाही. पण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या विरोधात काहीही बोलत नाही. आपल्या मुलाला हे पूर्ण स्वातंत्र्य आहे, राजकीय स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुठल्या पक्षात जावं. ते असं म्हणाले की माझ्या मुलासाठी मी आग्रही नव्हतो आम्ही, तर काँग्रेस पक्ष हा दक्षिण नगरच्या लोकसभा मतदारसंघासाठी याच्यासाठी आग्रह होता की शिर्डीला सुद्धा काँग्रेसचाच बळ जास्त आहे, ताकद जास्त आहे आणि त्यामुळे याला सुद्धा दक्षिण नगरमध्ये जर त्यांना ती जागा मिळाली तर काँग्रेसला फायदा होईल आणि तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही 3 वेळा हरलेली आहे. आणि अंतर्गत जो वाद आहे थोरात आणि विखे पाटील या कुटुंबामधला तो आताही उफाळून आलेला आहे. थोरात हे माझे हायकमांड नाही, माझे हायकमांड दिल्लीत आहे आणि त्यामुळे त्यांना मी उत्तर द्यायला अजिबात बांधील नाही आणि त्यांची ही पक्षनिष्ठा ही किती आहे हे मला माहित आहे आणि मी वेळ आल्यावर ती सुद्धा त्याच्या संदर्भात सुद्धा बोलेल. म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांना बिलकुल. मनोज, तर एकंदरीतच राधाकृष्ण विखे पाटलांनी या सगळ्याच गोष्टींवर, सगळ्याच घडामोडींवर भाष्य केलेलंच आहे आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. येत्या काळात नेमकी काय भूमिका राहते त्यांची हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. मनोज, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. तर आपण पाहतो आहोत एकंदरीतच या सगळ्या घडामोडी सध्या घडता आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आपली भूमिका मांडता आहेत. नेमकं या संदर्भामध्ये आता ते पुढे काय पाऊल उचलतात हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र सुजय विखे पाटील यांच्यामुळे कोणताही संघर्ष उभा राहिला नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. आपली जी बांधिलकी आहे ती पक्ष नेतृत्वाशी आहे. बाळासाहेब थोरात यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण मागण्याची काही गरज नाही असं देखील ते म्हणतायत आणि सुजयसाठी जो संघर्ष उभा राहिला तो चुकीचा असल्याचं ते म्हणतायत. सोबतच शरद पवार यांनी जे विधान केलं या विधानामुळे आपल्याला वेदना झाल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे.